आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। मोफत सौर ऊर्जेचे ग्राहकांना आर्थिक चटके, शासन सौर ऊर्जेवर कर लावण्याच्या तयारीत, सर्व क्षेत्रांमधून मोठा विरोध। राज्यातील वीज वापरकर्त्यांनी स्वखर्चाने उभारलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पांवर म्हणजेच रूफटॉप पॅनलवर राज्य शासन आता कर लादण्याच्या विचारात आहे। यासाठी ऊर्जा क्षेत्रातील काही अधिकाऱ्यांची समिती निश्चित करण्यात आली आहे। लवकरच ही समिती कर आकारणी पद्धती आणि कराचे प्रमाण निश्चित करेन। राज्यातील 177 मागास तालुके विकसित होणार, विविध 40 निकषांच्या आधारे विकास होईल, नीती आयोगाचा प्रकल्प। राज्यातील 50% तालुके मागास असून 358 पैकी 177 तालुके अनेक बाबतीमध्ये पिछाडी असल्याचा अहवाल नीती आयोगाने दिला आहे। हे सर्व मागास तालुके आगामी काही वर्षात प्रगत शहरांच्या बरोबरीने विकास करण्याचा आराखडा नीती आयोगाने तयार केलाय। राष्ट्रवादीच्या बैठकीत वादावादी, बारामतीमध्ये मतदानाचा टक्का घसरल्यामुळे वाद चिघळला। पार्थ पवारांची मध्यस्थी 2 नगरसेवकांमध्ये जुंपली, पक्षाकडून मात्र इन्कार। 35 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी, 2 लाखांपर्यंत दिलासा, 22,000 कोटींचा भार। परदेशी समितीने कर्जमाफी संदर्भातील अहवालातून सरकारला विविध उपाययोजना सुचवल्या आहेत। यामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळातील महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचे निकष नव्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेसाठी निश्चित करण्यात आलेले आहेत। शिवरायांनी मुकुट उतरवून रामदास स्वामींकडे राज्य सोपवण्याची इच्छा व्यक्त केली होती। बागेश्वर बाबांच्या दाव्याने वादाला नवीन तोंड, राज्यामध्ये पडसाद। तर इतिहास कोणताही ठोस पुरावा दाखवला नाही, बागेश्वर बाबांच्या दाव्याचे मुख्यमंत्र्यांकडून खंडन। बागेश्वर बाबांचा दावा मुख्यमंत्र्यांनी फेटाळला। किनारपट्टी विदर्भामध्ये उष्णतेची लाट, तापमान 41 ते 43 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज। विदर्भात पुढील 7 दिवस उष्णतेची लाट किंवा उष्णतेची लाट सदृश स्थिती निर्माण होईल। युरियाची गोणी 45 ऐवजी 30 किलोची करा, कृषी मंत्र्यांची केंद्राकडे मागणी। शेतकऱ्यांकडून युरियाच्या गोणीच्या हिशोबाने होणारा अतिवापर टाळण्यासाठी युरियाची 45 किलोची गोणी कमी करून 30 किलो करण्याची मागणी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केंद्र सरकारकडे केली। अमेरिकी दूतांचा पाक दौरा रद्द, ट्रम्प यांच्या भूमिकेमुळे अमेरिका इराण चर्चा बारगळणार। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरगाची इस्लामाबादहून कोणतीही प्रगती न होता रवाना झाले, तर इराणने अमेरिकेच्या अतिरिक्त आणि कठोर मागण्या मान्य करण्यास नकार दिलाय। उद्धव ठाकरे मध्यरात्री वर्षावर गुप्तभेटीने चर्चेला उधाण, बातमी खोडसाळ, मुख्यमंत्र्यांचा कारवाईचा इशारा, तर प्रबुद्ध भारत मात्र बातमीवर ठाम। मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची शुक्रवारी रात्री उशिरा 2 वाजता वर्षा बंगल्यावर भेट झाल्याचा दावा करणारे ट्विट प्रबुद्ध भारत या माध्यम संस्थेने शनिवारी केलंय। मुख्यमंत्र्यांनी हे वृत्त फेटाळले असले तरी प्रबुद्ध भारत मात्र या 2 नेत्यांची मध्यरात्री भेट झाली या बातमीवर ठाम आहे। तर उद्धव ठाकरे यांच्याकडून या कथित भेटीवर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही। भारतीय मान्सूनबाबत यंदा शास्त्रज्ञांमध्येच मतभेद, जागतिक हवामान संघटना अल निनो मे पासूनच सक्रिय। युरोपियन सेंटरनुसार मान्सून मे अखेर दाखल होणार, तर भारतीय हवामान विभाग मान्सून वेळेवरच दाखल होणार, मात्र पाऊस कमी प्रमाणात होईल। समृद्धी महामार्गासाठी विरोध वाढला, कवडीमोल भावात जमिनी बळकावल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। शासनाकडून केवळ 18,80,000 रुपये प्रति हेक्टर या दराने मोबदला दिला जातोय, जो बाजारभावाच्या तुलनेत अत्यंत कमी प्रमाणात आहे। रेडी रेकनर दर म्हणजे प्रत्यक्ष बाजारभाव नव्हे याचं भान प्रशासनाने ठेवावं, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। शिवरायांविषयी वक्तव्य, राजकारण चांगलं तापलंय, धीरेंद्र शास्त्रीला राज्यात बंदीची पवार गटाची मागणी। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी धीरेंद्र शास्त्रीवर राज्यात बंदी घालण्याची मागणी केली, तर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शिवराय कोण होते यापेक्षा आपण त्यांच्या विचारांप्रमाणे वर्तन करतो का, असा अप्रत्यक्ष टोला शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना लगावला। उदगीर तालुक्यात पशुधनांची संख्या 20,000 घटली, शेतीचे यांत्रिकीकरण आणि वाढत्या पशुखाद्याच्या दरांचा परिणाम। 25 लाख टन युरियाची आयात, खरीप हंगामाची मागणी भागवण्यासाठी खतांचा साठा पुरेशा प्रमाणात। खत विभागाने बाजारातील तुटवड्याच्या अलीकडील दाव्यांना फेटाळून लावलंय। देशभरातील साठ्याची परिस्थिती समाधानकारक असल्याचं म्हटलं जातंय।
पेटीएमवर बंदी, आता तुमच्या पैशाचं काय होणार? आरबीआयने दिली महत्त्वाची माहिती. फास्टॅगवरही महत्त्वाची अपडेट. जर तुमचे या बँकेत खाते किंवा वॉलेट असेल तर घाबरून जाण्याचं कारण नाही. तुम्ही तुमच्या खात्यातील शिल्लक रक्कम कधीही काढू शकता, त्यावर कोणतीही बंदी नाही. मात्र आरबीआयने आता कोणत्याही नवीन ठेवी किंवा टॉप अपवर बंदी घातली. याचा अर्थ असा की तुमचे पैसे सुरक्षित आहेत, पण तुम्ही या खात्याचा वापर पूर्वीप्रमाणे करू शकणार नाही. त्यामुळे तुमची उर्वरित रक्कम लवकरात लवकर दुसऱ्या बँक खात्यात टाकणे फायद्याचे ठरेल. उजनी धरणातून 6000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग. भीमा नदीवरील 23 बंधारे भरून घेतले जाणार. दरवर्षी सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून पाणी सोडलं जातं, परंतु मागील 6 महिन्यांपूर्वी उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यामुळे औज चिंचपूर बंधाऱ्यात पाणी सोडणं बंद झालंय. त्यामुळे भीमा नदी ही कोरडी ठाक पडलेली आहे. मुदतीपूर्वी शासनाचा खो. हरभरा खरेदी 5 दिवस आधीच बंद केली. खरेदीचे पोर्टल अचानक बंद. मोजमाप झाले मात्र बिले निघेनात. नोंदणीकृत शेतकरी मात्र अडचणीत. खरेदीची मुदत 29 एप्रिल पर्यंत असतानाही 5 दिवस आधीच पोर्टल बंद झाल्यामुळे SMS आलेले आणि केंद्रावर माल घेऊन पोचलेले हजारो शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आपला माल आता कवडीमोल दराने खुल्या बाजारात विकण्या वाचून पर्याय उरणार नाही. आखाती युद्धाचा पोल्ट्री व्यावसायिकांना फटका. अंड्याची निर्यात थंडावली. शासनाकडून मदतीची अपेक्षा. शासनाने या परिस्थितीचा विचार करून कुक्कुटपालन व्यावसायिकांना अनुदान आणि सवलतीच्या दरात कोंबड्यांसाठी लागणारे खाद्य उपलब्ध करून द्यावं, अशी मागणी पोल्ट्री फार्म चालकांकडून करण्यात येत आहे. अमरावती जिल्ह्यात भूजल पातळीमध्ये सुधारणा. खारपान पट्ट्यामध्ये पहिल्यांदाच वाढ. मेळघाटातील 4 तालुक्यांमध्ये मात्र घट. मार्च अखेर करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये जिल्ह्यातील 134 निरीक्षण विहिरींची तपासणी करण्यात आली. या आकडेवारीनुसार 10 तालुक्यांमध्ये भूजल पातळी वाढली तर 4 तालुक्यांमध्ये घट झाल्याचं स्पष्ट झालेलं आहे. 10वी-12वीचा निकाल लांबणीवर जाण्याची शक्यता. महत्त्वाची अपडेट समोर आली. 10वी-12वीचा निकाल लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते. बोर्डाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे, त्यामुळे निकाल उशिरा लागू शकतो. 25 मेच्या सुमारास मान्सून केरळमध्ये धडकणार. युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्टचा अंदाज. हवामान तज्ज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनचा प्रवास मे महिन्याच्या मध्यातच सुरू होईल. अंदमान आणि निकोबार बेटाच्यावर 18 ते 25 मे दरम्यान मान्सूनचे आगमन होण्याचे संकेत मिळत आहेत. डिंबे धरणाची गळती थांबवावी. वळसे पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. प्रति सेकंद 1400 लिटर पाणी गळती होते. डिंबे धरणाच्या दुरुस्ती आणि बळकटीसाठी राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीने 171 कोटी रुपयांचा सविस्तर आराखडा आणि प्रस्ताव मंजूर केलाय. मात्र हा प्रस्ताव सध्या शासन स्तरावर मान्यतेसाठी प्रलंबित आहे. नाशिक जिल्ह्यात मालेगाव सर्वाधिक हॉट. पारा 43.4 अंशावर. 10 दिवसात दुसऱ्यांदा 43 पार. दिवसभरातील 9 तासांमध्ये 13 अंशाची वाढ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.